एक महत्त्वाची बातमी अनिल देसाईंसाठी धारावीत आदित्य ठाकरे यांचा रोड शो। विशिष्ट भाषिक लोकांसाठी मोदींचा रोड शो झाला अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली। आमच्या समोर रेवण्ण उभा आहे असं लोक म्हणतात असं ठाकरेंनी म्हटलंय। भाजपवाले धारावी अदानींना विकायला निघालेत असंही आदित्य ठाकरे म्हणाले। आदित्य ठाकरे यांचा धारावीमध्ये जो आहे तो रोड शो सुरू आहे। आपण सध्या त्या ठिकाणी आहोत। अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंचा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे। आदित्यजी, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते रोड शोला उपस्थित आहेत। काल खरं तर मोदीजींचा रोड शो झाला होता, आज धारावीमध्ये तुमचा रोड शो आहे। आमचा रोड शो हा सर्व मुंबईकरांसाठी आहे, मूळ मुंबईकरांसाठी आहे। काल ज्यांचा रोड शो होता भाजपाचा, तो एका विशिष्ट भाषेच्या लोकांसाठी मुंबईत होता। आपण पाहिलं असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळे मित्र पक्ष, सगळे आम्ही एकत्र आहोत। ज्या पद्धतीने रोड शो सुरू आहे, परंतु राहुल शेवाळे यांच्याकडून टीका केली जाते की उमेदवार फक्त नावाला आहे, मी जे आहे ते या ठिकाणी पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येणार आहे। बघा, दक्षिण मध्यमधल्या रेवण्णाकडे लक्ष देऊ नका, ते रेवण्ण आहेत। म्हणजे ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जे आरोप केले जातात त्यांना रेवण्ण म्हणून तुम्ही पदवी देत नाही। लोक बोलतात कोणीतरी दक्षिण मध्य मुंबईमधले रेवण्ण आमच्या समोर उभे आहेत, मला माहिती नाही। लक्ष देऊ नका, आम्ही मुद्द्याचं बोलत सांगतो। ज्या पद्धतीने धारावीमध्ये उत्साह ज्या पद्धतीने लोकांचा पाहायला मिळतोय, या धारावीकरांच्या मदतीला जे आहे ते तुम्ही कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात धावून आला होतात, ते धारावीकर आता मतदानामधून व्यक्त होतील। नक्कीच होतील। ह्याच धारावीचं कौतुक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलं होतं, मुंबई मॉडेल, धारावी मॉडेल म्हणून। उद्धव साहेबांचं काम बोलतं आहे आणि आपण पाहताय लोक इथे आमच्या सोबत आहेत। भाजपवाले धारावीला अदानीला विकायला निघालेले आहेत। धारावीकरांना बेघर करायचं भाजपवाल्यांना, ते आम्ही करू देणार नाही। कॅमेरामन सुशांत सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।